विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहोत। या ठिकाणी जे ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार। महाराज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सप्ताह चालू चांगलं नियोजन केलं, कशाबद्दल आपल्याला सांगतो? आणि गेल्या वर्षीपासून संस्थेच्या वतीने समाजातील विद्वान ज्ञानवंत ज्येष्ठ तीर्थंकरांचा सन्मान पुरस्काराच्या रूपाने आणि वारकरी सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान असे 2 पुरस्कार गेल्या वर्षीपासून या ठिकाणी दिले जातात। आणि यावर्षी माझ्यासारख्या एका वारकऱ्याची संस्थान कमिटीवर विश्वस्त निवड झाली। माझ्याबरोबर माझे सहकारी पाटील आणि ॲडव्होकेट पवार यांनी नवनियुक्त विश्वस्तांचा त्या पुरस्कारामुळे आमच्या या ठिकाणी संस्थेचा सन्मान केला। त्याबद्दल पहिल्यांदा संस्थेचा मी आभार मानतो। आणि कुंभार गुरुजींचं पूर्ण आयुष्य वैराग्याचं आयुष्य, ज्ञानाची उपासना आणि अध्ययन केलं आणि नंतर अध्यापनाचं काम त्या अध्यापन क्षेत्रामध्ये केलं। हजारो विद्यार्थी घडवले, सामान्य मुलं, शेतकऱ्याची मुलं, शेतमजुराची मुलं ती ज्ञानवंत केली आणि महाराष्ट्र नव्हे देशातील विविध भागामध्ये मोठमोठे महंत महामंडलेश्वर ज्ञानवंत म्हणून त्यांना पूज्यता सद्गुरू कुंभार गुरुजींच्या आशीर्वादाने त्यांना प्राप्त झाली। हा सद्गुरूचा उत्सव त्यांचे शिष्यमंडळ प्रतिवर्षी या ठिकाणी साजरा करतात। आपल्या सद्गुरूच्या प्रति कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांचे सर्व शिष्यमंडळी या ठिकाणी उपस्थित झाले। ठिकाणी कार्यक्रम असलेला गुरुजींचे शिष्य आणि मोठमोठ्या आता संस्था ग्रंथपदावर मोठे नावाजलेले कीर्तनकार म्हणून ख्यातनाम झालेले मंडळी सर्व ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होते। मला भाव या ठिकाणी सर्वांच्या आम्हाला आढळला आणि अतिशय सुंदर मनमोहक असा एकनाथ ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। मनापासून आनंद वाटतो। धन्यवाद। खरोखर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे विश्वस्त श्री हरिवंशपरायण कबीर महाराज यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। त्यांना पण त्यांचं पदी निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विकासनामा लाईव्ह बालासाहेब आळंदी, अरुण पुरे।